राजस्थानसारख्या राज्यात अनेक राजांचे वंशज त्यांच्या महालात राहतात. मात्र महाराष्ट्रातील पेशव्यांचे वंशज शनिवारवाड्यात राहत नाहीत. शनिवारवाडा पेशव्यांच्या पूर्वजांनी बांधला, तरीही त्यांचे वंशज शनिवारवाड्यावर आपला हक्क सांगू शकत नाही. याचे कारण म्हणजे शनिवारवाडा हे पेशव्यांचे वारसाप्राप्त निवासस्थान भारत सरकारने स्वतंत्रोत्तर काळात सरकार जमा केले नाही. 5 नोव्हेंबर 1817ला खडकीच्या लढाईत पेशव्यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि मराठेशाही संपुष्टात आली. शरणागतीची सर्वात मोठी अट होती, पेशव्यांनी शनिवारवाडा सोडून उत्तर पश्चिम प्रांतातील विठूर या गावी स्थायिक व्हावे आणि त्या दिवसापासून शनिवारवाड्याची मालकी ब्रिटिश सरकारकडे गेली. 17 नोव्हेंबर 1817ला वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्री डंडास रॉबर्टसन राहत होता. वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. 1828 मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल 90 वर्षांनी अखेर वाड्याची दुरवस्था संपली. 17 जून 1919ला ब्रिटिशांनी शनिवारवाडा राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला. पुढे 1875च्या सुमारास पेशव्यांचे वारस पुन्हा पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जर शनिवारवाडा हे पेशव्यांचे अधिकृत निवासस्थान होते, तरी त्यांचा त्यावरील मालकी हक्क नोव्हेंबर 1817 मध्ये संपुष्टात आला होता आणि त्यानंतर जरी त्यांचे वारस पुण्यात पुन्हा स्थायिक झाले, तरी त्यांचा कोणताही हक्क शनिवारवाड्यावर राहिला नव्हता, कारण शेवटच्या पेशव्यांनी शरणागतीच्या कलमान्वये तो ब्रिटिशांच्या स्वाधीन केला होता आणि म्हणूनच पुण्यात पेशव्यांच्या पूर्वजांचे एकेकाळचे निवासस्थान शनिवारवाडा असतानाही त्यांचे वंशज आज इतरत्र राहत आहेत, कारण खडकीच्या लढाईनंतर नोव्हेंबर 1817 मध्येच अखेरच्या पेशव्यांनी त्यावरील आपला वारसा हक्क सोडला होता.